सध्याची जी परिस्थिती आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बगीच्यामध्ये ती आहे आंब्या बहाराचं नियोजन. आंब्या बहाराचं नियोजन करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे पाण्याचं नियोजन केलं ही 20 डिसेंबर पासून सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी 1 जानेवारी, काही शेतकऱ्यांनी 10 ते 15 जानेवारी पासून. तर अशा वेगवेगळ्या तारखेमध्ये जे पाण्याचं नियोजन केलेलं आहे तर त्या बगीच्यामध्ये आज जी संत्र्याची जी आपली परिस्थिती आहे ती पण वेगवेगळी स्टेप बघायला मिळते. जे सुरुवातीला पाणी दिलं त्या बगीच्यामध्ये आज फुलाचं रूपांतर दाण्यामध्ये झालेलं आहे. ज्या बगीच्यांमध्ये पाण्याचं लेट नियोजन केलेलं आहे त्या बगीच्यामध्ये सध्या फुल अवस्था आहे. तर ज्या बगीच्यामध्ये 20 डिसेंबर पासून पाण्याची सुरुवात केलेली होती त्या बगीच्यामध्ये जे मुंगासारखे सध्या दाणे दिसत आहेत तर त्या दाण्यामध्ये जो प्रॉब्लेम येतोय त्याचं कारण असं की सध्याचं जे टेम्परेचर आहे दिवसाला फार कडक ऊन तपते, रात्रीला थंडी आहे. तर अशा टेम्परेचरमुळे त्या दाण्यामध्ये पिवळसरपणा येतोय आणि बरेच ठिकाणी पिवळसरपणा येऊन दाणे आपले मुंगासारखे दाणे होऊन ते गळत आहेत. तर शेतकरी बंधूंनो यावर उपाय काय? तर शेतकरी बंधूंनो आपण पुढील 5 मिनिटं माझ्यासोबत जुळून राहा. मी आहे आपला मित्र भूषण देशमुख, भूमिपुत्र हायटेक नर्सरी, भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेस मधून. शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. हा संत्र्यामधील आजचा जो व्हिडिओ आहे हा टर्निंग पॉइंट आहे. या व्हिडिओमध्ये जे आज तुम्हाला मी काही 3 मॉलिक्यूल सांगणार आहे ते आपल्या बगीच्यामध्ये जे होणारी गळण आहे टेम्परेचरमुळे, रात्रीच्या डाऊन टेम्परेचरमुळे आणि दिवसाच्या जास्तीच्या टेम्परेचरमुळे जी दाना पिवळा होऊन गळतो तर ती गळण आपण कशी थांबवू शकतो तर ते आपण आज बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो त्या पहिले आपण आणखीन एक मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. जे दाना सेटिंगची अवस्था आहे आणि फकडी गळण्याची अवस्था आहे यामध्ये देठाजवळ थ्रिप्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ते थ्रिप्स काय करतात दाण्यापाशी आपल्या देठापाशी चाटून एक आपल्या संत्र्यावर करंडा पडतो आणि तो करंडा शेतकरी मित्रांनो आज संत्र्याची दाना लहान असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपला संत्रा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस देठापाशी जर बघितलं ते करंडा पडलेला दिसतो आणि त्या करंड्यामुळे काय होतं की आपल्या संत्र्याची डिमांड मार्केटमध्ये घसरून जाते, कमी येते. तर अशा अवस्थेत शेतकरी मित्रांनो आपण थ्रिप्स कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. थ्रिप्स साठी आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवू, पण तत्पूर्वी आपण या जे कीटकनाशक जे तुम्हाला मॉलिक्यूल सांगतो यासोबत आपण ते थ्रिप्साइड घेऊन पण आपण थ्रिप्स कंट्रोल करू शकतो. तर आजचे जे 3 मॉलिक्यूल आहेत शेतकरी मित्रांनो ते आहे BASF कंपनीचे मेरिटो. यामध्ये 11% चिलेटेड कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म मध्ये कॅल्शियम आहे. सोबतच यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट सुपर न्यूट्रिशन बेस न्यूट्रिएंट आहे. याचा डोस आपण 200 लिटर पाण्याला 500 मिली घेऊ शकतो. यासोबतच धनश्री कोम्पो एक्सपर्ट कंपनीचे बोरो एसएल यामध्ये 10% लिक्विड बोरॉन आहे ऑक्साईड फॉर्म मध्ये. याचं प्रमाण 200 लिटर पाण्याला 100 ml आपण घेऊ शकतो. यासोबतच कोम्पो एक्सपर्टचे धनश्री कंपनीचे बास फोलियर केल्ब OSL हे एक सीवीड आहे. हे ज्यावेळेस टेम्परेचर अपडाऊन होतं, जो स्ट्रेस येतो वातावरणाचा, तर हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण हे आपल्या बगीच्यामध्ये केल्बची या सीवीडचा वापर करतो. शेतकरी बंधूंनो याचा वापर करत असताना आपण 200 लिटर पाण्याला 400 ml घेऊन आपल्या बगीच्यामध्ये याची फवारणी करू शकतो. तर या तीनही जे मी तुम्हाला आता मॉलिक्यूल सांगितलेले आहे या तीनही मॉलिक्यूलची आपण सोबत घेऊन त्यासोबत एखादा 3P घेऊन आपण आपल्या बगीच्यामध्ये याची फवारणी करू शकतो. यापासून होणारे जे फायदे शेतकरी बंधूंनो, एकतर आपल्या देठामधून जे संत्र पिवळून गळतं तर ते गळण्याचं प्रमाण आपलं थांबून जाईल. सोबतच कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे पण देठा संत्रा कमकुवत होऊन ते गळतं आणि आपल्या संत्र्यामध्ये जे पिवळेपणा येतो तो अबायोटिक्स आणि बायोटिक स्ट्रेसमुळे जो येतो तर तो स्ट्रेस काढण्याचं काम आपलं केल्ब OSL हे काम करतं. तर या तीनही मॉलिक्यूलची आणि कीटकनाशकाची सोबत घेऊन आपण आपल्या बगीच्यामध्ये फवारणी करू शकतो आणि आपल्या बगीच्यामध्ये होणारी या वातावरणाच्या बदलामुळे गळण जे होते ते गळण आपण थांबवू शकतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण भूमिपुत्र हायटेक नर्सरी आणि भूमिपुत्र अॅग्रो सर्व्हिसेसच्या इन्स्टा पेजला, युट्यूब चॅनलला तसेच फेसबुक पेजला लाईक करू शकता, शेअर करू शकता. धन्यवाद.